हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? तर आज आपण बनवणार आहे छान गरम गरम उपमा आणि त्याच्यासोबत चहा. तर त्यासाठी मी इथे 2 वाट्याच्या जवळपास रवा घेतला आहे, म्हणजे 2 वाट्याच रवा घेतला आहे मी या वाटीने. आणि बारीक रवा घेतला इथे. तुमच्याकडे जाडा असेल तर जाडा पण तुम्ही वापरू शकता. आणि इथे कांदा घेतला आहे, 6 हिरवी मिरची घेतली आहे, थोडा कढीपत्ता आणि इथे लाल मिरची मी घेतली आहे, शेंगदाणे आणि इथे उडीद डाळ घेतली आहे 1 चम्मच. आता कांदा आणि हिरवी मिरची कापून घेतली मी छान. आता कढईमध्ये थोडं तेल घातलं, 8 चमचाच्या जवळपास मी इथे तेल घातलं. आता त्यात 1 चम्मच मी जिरा घातला आहे आणि 1.5 चम्मच मी इथे मोहरी घातली आहे. आता ही छान तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता घाला आणि लाल मिरची घाला सुकी. आता यात शेंगदाणे थोडं परतून झालं की शेंगदाणे आणि उडीद डाळ घालून घ्या. आता ही थोडी परतून झाली की याच्यामध्ये कापलेला कांदा आणि हिरवी मिरची घाला. आता याला छान गोल्डन होतपर्यंत परतून घ्यायचं. आता कांदा आपला छान झाला आहे. आता यात मी रवा घालते आणि रवा छान 6-7 मिनटं छान परतून घ्यायचा. छान जोपर्यंत तो मोकळा पडत नाही तोपर्यंत छान त्याला परतून घ्यायचा. आणि त्यात आता मी 1.5 चम्मच मीठ घातलं आहे. आणि छान रवा आपला आता झाला आहे. 6-7 मिनटं छान परतून घ्यायचा. आता याच्यामध्ये मी 2 वाट्याच्या जवळपास पाणी घातलं, गरम पाणी घाला. आता हा वाफ काढून घ्यायची छान. आता तुम्ही बघू शकता आपला उपमा एकदम मऊ सर उपमा आपला रेडी आहे. आता त्यात मी 1 चम्मच साखर घातली आहे आणि तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दही घालू शकता. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी इथे थोडं आमचूर पावडर घालते आहे. याने छान म्हणजे आंबट गोड उपमा होतो. त्याचबरोबर मी इथे कोथिंबीर घालते आणि हा आपला उपमा रेडी आहे. आता मी इकडे चहा करून घेते. त्यासाठी 1 कप मी पाणी घातलं आहे आणि थोडं अद्रकवाले चहा मला खूप आवडते, त्याच्यामुळे मी अद्रकच वापरते चहामध्ये. आता इथे मी 1.5 चम्मच चहापत्ती घातली आहे आणि 1 चम्मच साखर घातली आहे. आणि आता जे कुटलेलं अद्रक होतं ते आपण घालूया. याला उकळू द्यायचं 1 मिनटं वगैरे, 1-2 मिनटं. आणि याच्यात छान हा उकळून झाला की याच्यामध्ये दूध घालायचं. तुम्ही जर आधी दूध घातलं तर अद्रकमुळे ते चहा फुटतो, म्हणजे फाटल्यासारखा होतो. तर छान उकळी येऊ द्यायची आधी आणि नंतर दूध घालायचं. आता तुम्ही बघू शकता आपला चहा एकदम रेडी आहे. आता हा आपला चहा आणि हा आपला उपमा एकदम रेडी आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.